आपल्या श्रोत्यांच्या शंकेला उत्तर चाललेलं आहे. शंका काय आहे ते आता लक्षात असेल की हे दृश्य जग जे आहे ते झालंच कशाला असं वाटेल की जर का ते खरं नाही आहे तर मग ते झालंच कशाला असा एक मनात विचार आहे. आणि जो दिसतच नाही तो त्या सगुण परमेश्वराने हे सगळं निर्माण केलं तर तो सगुण असला पाहिजे ज्या अर्थी त्यांनी निर्माण केलं, अशी श्रोत्यांची शंका होती. आणि ती शंका कशी आहे तर त्या शंकेला समर्थाने सांगितलं की मी पुढल्या ह्याच्यात तुम्हाला उत्तर देईन. त्यामुळे शंकेचं जो काही व्यापकता होती ती मागच्या समासात आपण पाहिली. आज आता असं आपल्याला पाहायचं आहे की एक अज्ञातवाद नावाची गोष्ट आहे. ज्ञा धातू म्हणजे जाणणं, ज्ञात म्हणजे जाणलेलं, आणि अज्ञातवाद याचा अर्थ असा की जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, जे झालंच नाही आहे त्याच्याबद्दल कशाला बोलायचं. तर या अज्ञातवादाचं म्हणणं आहे की जग झालंच नाही आहे, हे जग निर्माणच झालेलं नाही आहे असं या अज्ञातवादींचं म्हणणं आहे. आणि मग जर निर्माणच झालेलं नाही आहे तर त्याच्याशी बोलायचं कशाला. आणि त्यामुळे स्वाभाविकच हा प्रश्न त्यांच्या दृष्टीनं मोडीतच निघाला. पण तुम्ही आम्ही हे दृश्य जग बघतोय ना, ते झालंच नाही कसं म्हणावं, तर आपल्याला काही हा अज्ञातवादाचा मुद्दा पटणारा नाही आहे. म्हणून मग मागच्या वेळेस आपण विवर्त शब्द वापरला होता, त्याचा अर्थ पण पाहिला होता की जे नाही आहे ते दिसतं. तर समर्थ आपल्याला सांगतायत की तसं आपलं झालं आहे, नाही आहे पण आपल्याला दिसतं आहे. हे दृश्य जग नाही आहे, निर्माणच झालेलं नाही आहे, पण आपल्याला ते दिसतं आहे. आपण लहानपणी सुट्टीत प्रवासाला गेलो की झाडं पळताना दिसायची. मग आपल्याला वाटायचं झाडं कसं पळतात, कारण ते आपल्याला अज्ञान होतं की असं वाटतं आपण ज्या गाडीत बसलो आहे त्याचा वेग त्याला आलेला आहे आणि ती पण आपल्याबरोबर पळत आहेत. आकाशामध्ये चंद्र पळतोय असं आपल्याला वाटतं आपण धावायला लागलो की. तर हे कसं आहे, आता आपल्याला ज्ञान झाल्यावर कळलं की असं काही नाही आहे, झाडं पळत नाही आहेत आपण पळतो आहे, तो चंद्र पळत नाही आहे आपण पळतो आहे, हे आपल्याला ज्ञान झाल्यावर कळलं. तसं या दृश्य जगाबद्दल ज्ञान झालं की हे मिथ्या आहे की आपल्याला कळेल. म्हटलं तर सोपं आहे, म्हटलं तर अवघड आहे की जी दिसते गोष्ट तिला नाही कसं म्हणायचं. पण नाही एवढ्यासाठी म्हणायचं की ते मिथ्या आहे. दृश्य जगातल्या गोष्टी सारख्या परिवर्तनशील असतात, सारख्या बदलत असतात, त्या कायम टिकणाऱ्या नसतात. त्यामुळे त्याच्यामध्ये अडकायचं नाही आहे, ती एक माया आहे हे आपल्याला पटवून देण्यासाठी आपण अज्ञानी आहोत. आपल्याला असं वाटतं की हे जग आहे, पण उदाहरणं दिली तर आपल्याला कळतं की अरे खरंच ती झाडं नाही पळत, आपल्याला असं वाटतं. तो साप नाही आहे, ती दोरीच होती. ज्ञान झालं, प्रकाश आला, कळलं, आपल्याला जवळ गेलो, भीती घालवली, मग आपल्याला कळलं की अरे दोरीच होती, उगाचच आपण घाबरत होतो. तसं ह्या दृश्य जगाबद्दल आहे. दृश्य जग पण नाहीच आहे, पण आपल्याला ते दिसतं आहे. पण आपल्याला ज्ञान झालं की आपल्याला दृश्य जगाबद्दल कळेल आणि मग या दृश्य जगात आपण अडकणार नाही असं समर्थाने आपल्या शंकेला उत्तर दिलं आहे. आता प्रश्न असा आहे की ज्ञानी आणि अज्ञानी माणसं दोन प्रकारची असतात. तर आत्तापर्यंत आपण अज्ञानी होतो की आपल्याला असं वाटतं असं कसं आहे, दृश्य जग जर दिसतं आहे मला तर नाही कसं म्हणावं. पण आता हे मुद्दे दिल्यावर हा असेल बाबा, आता आपण जरा ना अशाच सीमेवर आलो. अजून काही ज्ञान झालं असं नाही म्हणता येत, पण आपण आता अशा हां असं असेल. तर्काने आपल्याला असं वाटलं की नसेल बाबा एखादं जग, ज्या अर्थी बाकी उदाहरणं पटत आहेत आपल्याला. चंद्र धावत नाही, रथ धावत, त्यांनी रथ शब्द वापरला आहे. आपण आता एस टीत बसलो की आपण रेल्वे एस टीचं पाहतो की झाडं पळत नाहीत, आपल्याला कळतं आहे. तर अशी जर उदाहरणं आपण पाहिली तर आपल्या लक्षात येतं की हो, हे एकदा ज्ञान झालं की आपल्याला कळतं की हे सगळं खोटं आहे. तसं ज्ञान झालं ह्या दृश्य जगाविषयी की हे दृश्य जग कसं खोटं आहे ते आपल्याला कळेल. पण तरीसुद्धा तुम्ही आम्ही माणसं कळलं असं तरी आत्ता तरी आपण अशा इकडे पण नाही इकडे पण नाही अशा सीमेवर आहोत. संत सांगतात म्हणून आपल्याला कळलं आहे, किंवा एक तासभर आपण ह्या विषयाशी जोडले गेलेलो आहोत म्हणून आपण म्हणू हो बाबा हे दृश्य जग मिथ्या आहे, हे काही खरं नाही असं आपल्याला वाटेल. पण तासाभराने पुन्हा या दृश्य जगातच आपण वावरणार आहोत. मग तुम्ही मी ही असं म्हणाली, ती असं म्हणाली वगैरे वगैरे, जे काही राग लोभ मदमत्सर सगळ्या गोष्टी, या सगळ्यामध्ये आपण गेलो की मग पुन्हा आपल्याला जग खरं वाटायला लागतं. त्यामुळे आत्ता आपण अशा ह्याच्यावर आहोत की आहे पडली नाही, पण म्हटलं तर नाही बाबा पटलं, समर्थ सांगतात म्हणजे नाही आहे. पण पुन्हा असं वाटलं की नाही बाबा व्यवहार जो आहे तर व्यवहारात विचार केला तर जग आहे.
अशा याच्यावर आहे. म्हणून समर्थ आपल्याला आता या समासामध्ये, मोठा समास आहे, खूप सारे विषय याच्यामध्ये येणार आहेत. कदाचित तासाभरात आपलं सगळं होणार पण नाही. मग तुम्हाला अभ्यासाला मी सोडून देईन की तुम्ही करा उरलेला भाग. पण एवढ्या 60-65 ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला हे जग मिथ्या आहे हे पटवून देणार आहेत. मग सुरुवातीला ते आपल्याला ज्ञान आणि अज्ञान यातला फरक सांगतात की ज्ञानी माणूस म्हणजे संत माणूस किंवा ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, जे आपल्या जीवनाचे मार्गदर्शक म्हणून ज्यांना आपण पाहतो, हे ज्ञानी माणसांचा अनुभव काय असतो ते आपल्याला सांगतात. त्याच्याबरोबर आपल्या अज्ञानांचा अनुभव असतो. ते म्हणतात ज्ञानी माणसाची ही जी देहबुद्धी आहे त्या देहबुद्धीचा नाश झालेला असतो. हा देह आपला भाड्याचा आहे, काही काळापुरता आपल्याला मिळालेला आहे याची त्यांना पक्की खात्री असते. त्यामुळे ते ह्या देहाच्या प्रेमात अडकत नाहीत. आणि जे काही प्रेमाचे संबंध आपले आहेत ते सगळे देहामुळे आहेत. हा माझा मुलगा, हा माझा नवरा, हा माझा मित्र, हे माझं घर, हे माझे दागिने, जे काही आहे ते सगळं ह्या देहाच्या संदर्भात आपण गोळा केलेलं आहे. मग देहच जर मिथ्या आहे असं कळलं तर सगळं मिथ्या, हे ज्ञानी माणसाला कळलेलं असतं. आपण ह्या मी आणि माझ्यात अडकलेलो आहोत. आणि त्यामुळे आपल्याला हे जे काही आत्मज्ञानी माणसाचं हे ज्ञान आहे ते आपल्याला काही कळलेलं नसतं. त्यामुळे ज्ञानी माणसाच्या मनामध्ये कुठलेही संशय नसतात. काही काळापुरता हा देह मिळालेला आहे, त्या देहाच्या वापराने आपल्याला हे काम करायचं आहे, रोजचं दिनक्रम करायचं आहे, ही त्याची पक्की खात्री झालेली असते. त्यामुळे ज्ञानदशेमध्ये, ज्ञानी माणसाच्या या ज्ञानदशेमध्ये देहबुद्धीचा समूळ नाश झालेला असतो. आणि त्याच्याबरोबर उलट परिस्थिती आपली आहे की आपल्या दृष्टीने ही आत्मबुद्धी आहे ना, त्या आत्मबुद्धीचा आपण समूळ नाश करून टाकलेला आहे की असं काही नाही आहे, देहच माझा खरा आहे, या देहामुळे तर मी हे सगळं करू शकते आहे. त्यामुळे देहाबद्दल किंवा ह्या दृश्य जगाबद्दल आपल्याला जी प्रचिती येते किंवा प्रत्यक्ष आपण अनुभव घेतो आहे तो आपल्याला खरा वाटतो. आणि त्यामुळे ज्ञानी माणसाचं हे जे काही आहे ते आपल्याला तसं लगेच मान्य होत नाही. त्यामुळे आपल्या मनामध्ये संशय असतात की असं असेल का, तुम्ही इतक्यांदा आम्हाला सांगताय की दृश्य जग मिथ्या आहे, दृश्य जग मिथ्या आहे. झालंच नाही. समर्थांची तर ओवीच आहे तशी की जे मुळातच नाही आहे, जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही की नाहीच आहे, तर त्याच्याबद्दल कशाला विचार करतो आहेस. मग असं इतका मोठा फरक आहे ज्ञानी माणसाच्यात आणि तुमच्या आमच्यामध्ये. मग आता व्हायला काय पाहिजे की ह्या अज्ञानी माणसाला ज्ञानी व्हायला पाहिजे. तेव्हा आपल्याला ही गोष्ट कळेल, जी आपण तुम्ही आम्ही सगळी मंडळी आहोत त्याला परमात्म स्वरूपाचा साक्षात्कार झाला पाहिजे. काय परमात्मा आहे ते कळलं पाहिजे, ज्ञान झालं पाहिजे. ते ज्ञान झालं किंवा ते ज्ञान होईपर्यंत आपण असं म्हणूया आपल्याला आपलं जे काही दिसतं आहे त्याच्यावर आपला विश्वास असतो. म्हणून आपल्याला तर्कशुद्ध विचारांनी हे समजून घ्यावं लागतं. असं काही नाही आहे, मी नेहमीच आपल्याला सांगते की 5 वर्षाचा डिग्री कोर्स आहे, हे केलं की आपल्याला ज्ञान होईल, असं काही नाही आहे ह्याच्यामध्ये. आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. म्हणून ते आपल्याला सांगतायत की संतांनी जे ग्रंथ लिहिले आहेत, संत जे सांगतायत ते आपण समजून घ्यायचं आणि त्यांच्या ग्रंथांच्या सहाय्यानं ह्या ज्ञानी माणसाचे जे विचार आहेत ते आपण पटवून घ्यायचे. आपोआप आपल्या मनातले संशय संपतील. मुळातच मुळी आपल्या समासाचं नावच मुळी तसं दिलेलं आहे, सूक्ष्म आशंका निरूपण. त्यामुळे मनामध्ये शंका का येतात, तर अज्ञानी माणसाच्या मनात शंका येतात. ज्ञान झालं की ह्या सगळ्या शंका नाहीशा होतात. ज्ञान होण्याचा मार्ग काय, तो मार्ग सत्संग आणि सद्ग्रंथ हाच मार्ग आहे, अशा सगळ्या स्पष्ट भूमिका त्यांनी सांगितल्या. जिकडे तिकडे ह्या ज्ञानी माणसाला ब्रह्म अनुभव येतो. त्याला आपला परका भेदच नाही आहे, त्यामुळे त्याला सगळीकडे ब्रह्मच दिसतं. आणि त्याच्या उलट आपलं असतं अज्ञानी माणसाचं, आपल्याला दृश्य जगाचा अनुभव आहे. किती गोष्टी आपल्याला सारख्या आकर्षित करतात, जे दिसेल ते आपल्याला बघायचं हवं असतं. त्यामुळे आपला अनुभव अगदी त्याच्याबरोबर उलट आहे. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात. आणि मग ते सांगण्यासाठी ते म्हणाले, हे अज्ञानामुळे आपल्याला जग खरं वाटतंय ना, हे आधी मनाला कळू द्या की जग खरं वाटणं हे माझं अज्ञान आहे. खरं वाटतंय ते काही कबूल करायचं नाही, दिसतंच आहे आपल्याला, पण हे अज्ञान आहे आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे मला जायचं आहे. हे जग मिथ्या आहे, हा देह मिथ्या आहे, मी म्हणजे देह नाही, हे मला ज्ञान होण्यासाठी आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचं आहे. कसं होईल हे, तर हे जे दृश्य जग आहे त्याला मूळ माया असं म्हटलं आहे. तर मूळ माया ही पण भगवंताची शक्ती आहे असं म्हटलं की होईल. म्हणजे दृश्य जग जे आहे त्याच्यात पण ईश्वर आहे असं मानलं की काम झालं. दृश्य जग नाशिवंत आहे, दृश्य जग मिथ्या आहे असं म्हणायच्या ऐवजी ईश्वरच सगळीकडे आहे
असं झालं तरी आपलं काम झालं. ज्ञानी माणसाला असं आहे की त्याला सगळीकडे ईश्वर, सगळीकडे ब्रह्म दिसतं, सगळीकडे ईश्वर दिसतं. याचा अर्थ काय, तर दृश्य जग त्याला दिसत नाही. ते गुरु शिष्यांच्या संवादामध्ये सांगतात की मला माहीत सगळीकडे ब्रह्म दिसलं, असं शिष्याने सांगितलं. मग सद्गुरूंनी विचारलं कुठे कुठे तुला ब्रह्म दिसलं? मग म्हणाला मला डोंगरावर बर्फ ब्रह्म दिसलं, नदीमध्ये ब्रह्म दिसलं, झाडामध्ये ब्रह्म दिसलं, गायीमध्ये ब्रह्म दिसलं, माणसामध्ये ब्रह्म दिसलं, सगळीकडे मला ब्रह्म दिसलं. मग ते सद्गुरू म्हणाले अच्छा, म्हणजे तुला डोंगर पण दिसला, ब्रह्म पण दिसलं, नदी पण दिसली, ब्रह्म पण दिसलं, माणसं पण दिसली, ब्रह्म पण दिसलं, मग अजून तुला काहीच कळलं नाही, जा म्हणाले परत. तर आपलं असं झालं आहे की आपल्याला हे दिसतं आहे, पण ते ब्रह्म आहे हे आपल्याला अजून पटलं नाही आहे. आणि पटलं असं तरी मान्य होत नाही आहे की आपल्याला डोंगर दिसतोय, नदी दिसते, झाड दिसत आहे, साड्या दिसत आहेत, दागिने दिसत आहेत, सगळं दिसतं आहे आपल्याला. आणि मग ते सगळं दिसतं आहे आणि हे मिथ्या आहे असं पटवून घ्यायचं आहे, ते आपल्याला होत नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा संत काय सांगतात ते आपल्याला ऐकायला हवं. ते आपल्याला सांगतात की हे कसं आहे, त्या दृश्य जगामध्ये ईश्वर आहे आणि त्यामुळे त्या दृश्य जगामधल्या न दिसणाऱ्या ईश्वराच्या निर्गुणत्वाला जराही धक्का लागण्याचं कारण नाही. आपला जो शंकेचा मूळ विषय होता की जर का ईश्वराने निर्मिती केली आहे ह्या दृश्य जगाची, तर मग तो सगुण असायला हवा. मग त्याला त्यांनी आपल्याला काही उदाहरणं दिली. आकाशामध्ये आपल्याला ढग दिसतात, येतात जातात, आकाशाला काही त्याचं आहे का? काही नसतं. तसंच आहे म्हणाले की हे दृश्य जग येतं जातं, त्याचा ईश्वराशी तादृश काही संबंध, तो निर्गुण निराकारच आहे. त्यांनी निर्माण केलं असं म्हणतो आणि त्याला सगुणात आणायचं म्हणतो आपण, की त्यांनी जर निर्माण केलं तो सगुण हवा. त्याच्यासही त्यांनी आपल्याला उत्तर दिलं आहे की ते भगवंताला काही चिकटत नाही, भगवंत निर्गुण निराकारच आहे. आकाशावर ढग येतात आणि जातात, आकाश आहे तसंच आहे, तसंच तो निर्गुण निराकार भगवंत आहे. दृश्य जगामधल्या गोष्टी येतात जातात त्या मिथ्याच आहेत, त्यामुळे ते घडतच असतं, त्याच्याशी तादृश काही संबंध नाही आहे असं त्यांनी आपल्याला सांगून टाकलं. आणि आपल्याला आकाशातल्या ढगांचा उदाहरण दिल्यावर पटलं की अरे हो असं घडतं. आत्ता वाटतं अगदी ढग आले तर आता पाऊस पडेल, तोपर्यंत ढग निघून जातात आणि पावसाशिवायचा पण राहतो, तसं होतं. आणि त्याला आकाशाचा काहीच संबंध नसतो, आकाश आपलं अलिप्तपणावरती आहे तसंच असतं. तसंच या निर्गुण निराकार भगवंताचं आहे असं ते सांगितलं. दुसरं असं की दृश्य विश्वसुद्धा हे सगळं दिसणारं जगसुद्धा ब्रह्मामध्ये निर्माण होतं आणि ब्रह्मामध्ये विलीन होतं. असं एकदा लक्षात आलं की आपल्याला त्या सगुण रूपात असणाऱ्या भगवंत सगुण रूपात असायला हवा, असं जे की आपली शंका होती ती आपली शंका दूर होईल की त्या निर्गुण निराकारच भगवंत आहे आणि त्यांनी ही सृष्टी निर्माण केली. म्हणजे काय झालं तर ढग आले आणि गेले, अशा पद्धतीने दृश्य जगामध्ये गोष्टी येत असतात आणि जात असतात. हे आपण समजून घेतलं, हे अज्ञान आपलं दूर झालं की आपल्याला संतांसारखं ज्ञान प्राप्त होईल. पुढलं त्यांनी आणखी असं म्हटलं की परब्रह्माची सत्ता सगळ्यावर चालते. आपण म्हटलं दृश्य जगामध्ये पण सगळीकडे ईश्वर आहे, ब्रह्म सगळीकडे आहे. आता डोंगर आहे पण ते पण ब्रह्म आहे, नदी आहे ते पण ब्रह्मच आहे. आपल्याला त्याच्या उपयोगितेवरून, त्याच्या आकारावरून, आपल्या अनुभवावरून त्याला ते नाव दिलं आहे म्हणून त्याला आपण डोंगर म्हटलं, त्याला आपण नदी म्हटलं, त्याला आपण झाड म्हटलं, असं आपण केलं आहे. पण तरी ते सगळं ईश्वरच त्याच्यामध्ये भरलेला आहे म्हणून ब्रह्मच आहे असं आपण म्हटलं. तर या परब्रह्माच्या सत्तेवर ही माया नाना प्रकारचे खेळ खेळते. म्हणजे काय करते, ती प्रत्यक्ष नसून सुद्धा तिचे खेळ चाललेले असतात आणि मग आपण सगळे असे बंधनात अडकतो. आपल्याला ज्या वस्तू दिसतात ना, ह्या गोष्टी दिसतात ना, ही माया आहे. ईश्वरच आहे सगळीकडे. सर्वम ब्रह्ममयम रे रे सर्वम ब्रह्ममयम, सगळीकडे ब्रह्म भरलेलं आहे. पण मायेने आपल्याला ही नावं दिली आहेत, हे रूप दिलं आहे, हे आकार दिला आहे, त्यामुळे आपल्याला ते दिसतं आहे. कारण माया ही पंचभौतिक जग निर्माण करणारी आहे. म्हणून मग अज्ञानी माणसाला हे जग दिसतं, ज्ञानी माणसाला ते ब्रह्म दिसतं. आम्हा अज्ञानी माणसाला दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टी दिसतात, त्या दृश्य जगातल्या गोष्टींचं अस्तित्व आपण नाकारू शकत नाही. पण ज्ञानी माणसाला मात्र तसं होत नाही, त्याला सगळीकडे ब्रह्म दिसतं. कारण आणि मग अशा पद्धतीनं समर्थाने श्रोत्यांची शंका दूर केली नाही असं नाही, पण थोडक्यात असं सांगितलं की हे जग मायेचा परिणाम आहे, ते समजून घ्यायला हवं. आणि ब्रह्मावरती विवर्त आहे. विवर्त शब्द आपल्याला मागच्या वेळेस नीट कळलेला आहे. तर ते ब्रह्मावरती विवर्त आहे म्हणजे काय, जसं साप नाही दोरी आहे तसं ब्रह्म आहे, दृश्य जग नाही. असं म्हटलं की आपल्याला लक्षात येईल की आपण ज्ञान घेतलं, संतांजवळ गेलो,
ज्ञानाचा प्रकाश पडला की आपल्याला कळेल की अरे सगळं ब्रह्मच आहे, आपण उगाचच ह्या दृश्य गोष्टीमध्ये अडकतोय असं आपल्याला कळेल. जग खरं आहे असं वाटतं, तो केवळ आपला भ्रम आहे असं समर्थांनी आपल्याला पटवून दिलं. आता जर का हे असं आहे तर मग सगळ्या या एवढ्या 60-65 ओव्यांचं कारणच काय आहे? आपल्याला एखाद्या शिक्षकाने मी सांगतोय ना कर असं म्हटलं असतं समर्थांनी तर ठीकच आहे, समर्थ म्हणतात आपण मान्य केलं असतं. पण तसं नाही. समर्थांसमोर असणारे जे तरुण विद्यार्थी आहेत, सगळी मुलं आहेत, आपण वारंवार ह्याचा उल्लेख तेवढ्यासाठी करतो की समर्थांनी दासबोध कुणासाठी लिहिला, मुख्यत्वे करून त्यांच्यासमोर असणारे जे ते महंत तयार करत होते त्या सगळ्या तरुण मुलांसाठी, मठपती जे त्यांना करायचं होतं त्यांच्यासाठी दासबोध लिहिला आहे. आणि म्हणून त्यांच्या जीवनाची ती सुरुवात आहे. त्या जीवनाच्या सुरुवातीलाच त्याला ह्या सगळ्या गोष्टी कळाव्यात म्हणून त्यांनी जरी हे सांगितलं असतं आणि असा शिक्षक म्हणून त्यांनी जर म्हटलं असतं की मी म्हणतोय ना म्हणून हे ब्रह्मच आहे, हे दृश्यजग नाही, तर कदाचित विद्यार्थ्यांना मान्य करावं लागलं असतं. पण तसं काही समर्थांनी केलं नाही. एकातून एक मुलांच्या मनात जे काही प्रश्न निर्माण होतील त्या सगळ्याचा त्यांनी विचार केला. ते असं म्हणतात की ब्रह्म आणि दृश्य जग. आता आपल्याला कळलं की सगळीकडे ब्रह्म आहे, पण आपल्या अज्ञानी माणसाला ते जग दिसतं आहे. तर खरं तर या दोन परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत. सगळीकडे ब्रह्म असणं आणि आपल्याला तर दिसणं. आता म्हटलं तसं नदी दिसते, डोंगर दिसत आहेत, प्राणी दिसत आहेत, माणसं दिसत आहेत, तर हे सगळं परस्पर विरुद्ध आहे. संतांना जिथे ब्रह्म दिसत आहे आणि आपल्याला तिथे ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत, तर असं एकाच ठिकाणी कसं काय दिसतं? एकाच ठिकाणी अज्ञानी माणसांना या वस्तू दिसतात आणि त्याच ठिकाणी यांना ब्रह्म दिसतं. असा प्रश्न स्वाभाविकच त्या तरुण मुलांच्या मनात येणार की एकाच ठिकाणी कसं काय दिसतं. त्याला प्रश्नसमर्थाने उत्तर दिलं आहे की हो, त्या ज्ञानी माणसांचा अनुभव खरा आहे. ज्ञानी माणसाला सगळं दृश्य जग दिसतं आहे आणि याला अजातवाद असा शब्द आहे. अजातवाद म्हणजे काय? तर ब्रह्मज्ञानी पुरुषांचा जो अनुभव आहे तो श्रेष्ठ अनुभव आहे. तर तो त्या दृष्टीने लक्षात घेतला तर जग निर्माणच झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. सगळे जे श्रेष्ठ मंडळी आहेत त्या श्रेष्ठ म्हणजे तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने किंवा तत्त्वाच्या दृष्टीनं त्यांनी हे आपल्याला पटवून दिलं आहे की अज्ञानी पुरुषांच्या जगाबद्दलचा अनुभव वेगळा आहे. त्यांना हे सगळं असं वेगळं वेगळं दिसतं, पण ज्ञानी माणसांचा मात्र अनुभव वेगळा आहे. आता याचं कारण असं आहे त्यांनी दिलेलं की माणसांच्या इंद्रियांची आणि बुद्धीची शक्ती कमी आहे. इंद्रियांची आणि बुद्धीची रचना दोघांची सारखीच आहे. ज्ञानी माणूस झाला काय आणि अज्ञानी माणूस झाला काय, त्याची मेंदूची जी रचना आहे ती काही वेगळी नाही आहे. परंतु अज्ञानी माणसाला आणि ज्ञानी माणसाला जे समजतं आहे याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे अज्ञानाला वेगळं दिसतं, ज्ञानी माणसाला वेगळं दिसतं आहे. मग ह्याच्यासाठी इंद्रियांची आणि बुद्धीची क्षमता आपण वाढवली पाहिजे. संतांसारखी इंद्रियांची आणि बुद्धीची आपण क्षमता वाढवली तर आपल्याला पण ब्रह्म दिसेल. आता समर्थांनी तरुणांना सांगितलेलं हे आहे की बाबा खरं आहे, ज्ञानी माणसाला वेगळं दिसतं, अज्ञानी माणसाला वेगळं दिसतं आहे. ज्ञानी माणसाला सगळीकडे ब्रह्म दिसतं, अज्ञानी माणसाला सगळीकडे जग दिसतं. आता तो मानेल की ब्रह्म पण दिसतं आणि जग पण दिसतं आहे, असं फार तर म्हणेल की तुम्ही म्हणता मग हो ह्याच्यात ब्रह्म पण आहे आणि जग आम्हाला दिसतं आहे म्हणून दृश्य जग पण आहे असं म्हणेल. जिथे आपल्याला शंका असते तिथे आपण तसं म्हणतो. परवाच मी उदाहरण सांगितलं की एका मैत्रिणीला सासूबाईंचं घर आवरताना तर ते देवांचं काय करू असा प्रश्न निर्माण झाला होता. मग आपण काय केलं, त्याच्यातून लगेच आपली बुद्धी काय वापरली, किती झालं तरी ते धातूचं आहे. कृष्णाच्या रूपात तो धातू आहे, गणपतीच्या रूपात तो धातू आहे, पण शेवटी तो धातूच आहे. मग त्या धातूचं आपल्याला हरकत नाही काही करायला. जोपर्यंत त्याच्यात गणेश रूप आहे, जोपर्यंत त्याच्यात कृष्ण रूप आहे, तोपर्यंत आपली भावना वेगळी होती. आता भावना आपली वेगळी झाली. तसं या दृश्य जगाकडे ज्ञानी माणसाचं बघण्याचा दृष्टिकोन आणि अज्ञानी माणसाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा वेगळा आहे. आणि त्याचं कारण त्यांची बौद्धिक क्षमता, संतांची बौद्धिक क्षमता आणि अज्ञानी माणसाची तुमची आमची बौद्धिक क्षमता आपली कमी पडते की आपल्याला त्या ठिकाणी असणारं ब्रह्म दिसत नाही, म्हणून आपली गडबड होते. अर्थातच असं आहे की जेव्हा एखाद्या साधकाला कळतं की हे अज्ञान आहे आणि मला ज्ञान मिळवायचं आहे, मग त्याची प्रगती व्हायला लागते. माझं आहे तेच बरोबर आहे असं एखाद्याने म्हटलं की तो पुढे जाणारच नाही. त्यामुळे ते आपल्याला सांगतात की मला ज्ञान हवं आहे. हे फक्त माणसालाच कळू शकतं. अन्य 84 लक्ष योनीतल्या जीवांना मला ज्ञान मिळालं पाहिजे हे कळत नाही. मग त्याच्यासाठी असंख्य उदाहरणं समर्थाने आपल्याला दिली की त्यांना
त्यांच्या त्यांच्या आहारशय्या भयमैथुनांच्या एवढ्या 4 गोष्टींपुरतंच त्यांना ज्ञान असतं, बाकी त्यांना ज्ञान नसतं. आपल्याला मात्र तसं नाही. आपल्याला ही एक 5वी दृष्टी दिलेली आहे. तर आपल्या माणसाला हे अशा प्रकारचं ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे असं त्याला वाटतं. अर्थातच दृश्य विश्वाला त्याची जी काही एकूण व्याप्ती आहे त्या व्याप्तीचा विचार केला तर आपल्याला आत्ता तरी आपण असं म्हणूया की थोडं मिश्रण आहे ज्ञान आणि अज्ञानाचं. आत्ता मगाशी म्हटलं जसं आपण अशा काठावर आहोत, इकडे पण आणि इकडे पण, पटतंय पण आणि नाही पण, किंवा थोडा वेळ पटतं आणि पुन्हा आपला व्यवहार आहे ना मग करायलाच पाहिजे असं आपण म्हणतो आणि पुन्हा ह्या सगळ्यापासून दूर होऊन जातो. तर तसं नाही. म्हणून मग समर्थ आपल्याला सांगतात की हे जे मिश्रण आहे ना या मिश्रणाची एक वेगळी शक्ती आहे आणि त्या शक्तीलाच माया म्हणतात. आपल्याला असं का वाटतं की ही दृश्य जग आपल्याला असं का दिसतं, तर ती माया आहे. मायेमुळे आपल्याला ते तसं दिसतं. शक्ती जी आहे त्या शक्तीला काही अधिष्ठान, माया जे असं माया ही शक्ती आहे त्या शक्तीला अधिष्ठान पाहिजे ना, म्हणून हे दृश्य जग आहे. नाही तर दृश्य जग नाहीच आहे असं त्यांनी सांगून टाकलं आपल्याला की नाहीच आहे. पण तरी आपल्याला दिसतं आहे कारण त्या मायेच्या शक्तीला अधिष्ठान लागतं. ते अधिष्ठान म्हणजे आपल्याला दिसणारं जग. आता याला मग आपण वेगवेगळी नावं देऊया अधिष्ठानाला. मग कोणी त्याला चेतनाशक्ती म्हणतो, कोणी त्याला शुद्ध जाणीव म्हणतो, किंवा आपण ईश्वर म्हणतो की जी काही शक्ती आहे त्याला आपण ईश्वर म्हणतो की त्या शक्तीमुळे आपल्याला हे दिसेल. एकूण अजातवाद शब्द आपण पाहिला. त्याच्या आधी आपण ज्ञानाच्या संदर्भात पाहिलं की आपली बुद्धी कमी पडते, बुद्धीची झेप आपल्या कमी पडते असं पाहिलं. तर ते कुठे मिळेल, तर सद्गुरूची कृपा झाली तर सद्गुरूच्या कृपाछत्राखाली आपल्याला ह्या ईश्वर शक्तीचा बोध होईल आणि ह्या ईश्वर शक्तीचा अनुभव आला तर आपल्याला पण सगळं ब्रह्म काय आहे ते समजेल. ही माया काय काय करते, आपली जशी जशी स्टेप एक स्टेप असते. मग जेव्हा आपण अगदी अज्ञानी असतो, आता अज्ञान शब्द आपल्याला कळला आहे चांगला, त्यामुळे आपण जेव्हा अज्ञान दशेत असतो तेव्हा आपल्याला देहबुद्धीचं बंधन असतं ना, हे पण मायेची शक्ती आहे. मायेच्या शक्तीमुळे अज्ञानी माणसाला हे असं दृश्य जग खरं आहे असं वाटतं. थोडीशी आपली प्रगती झाली म्हणजे आपण साधक अवस्थेमध्ये गेलो की मग स्वाभाविकच थोडासा विवेक वैराग्याचा अभ्यास होतो. मग ही मायेची शक्तीच आपल्याला विवेक वैराग्याच्या अभ्यासाकडे नेते. त्या शक्तीनेच आपली प्रगती होणार असते. आणि मग तिसरी जी आणखीन पुढली अवस्था आहे म्हणजे अगदी अज्ञानी दशा, मग साधक दशा, आणि मग आपण म्हणूया की संतांची किंवा सिद्धावस्थेमध्ये असतो तेव्हा काय होतं की हे सगळे संशय जे काही विकल्प असतात ते सगळे नाहीसे होतात. आता हे पण सगळं मायाच करते. त्या माणसाच्या त्या दशेमध्ये त्या मायेच्या शक्तीचा हा असा परिणाम होतो. तीच माया, तेच सगळं दिसणारी गोष्ट. पण संतांना सगळीकडे ब्रह्म दिसतं म्हणजे ती सिद्धावस्था. आपण सीमेवर असतो मग आपण म्हणूया की आपली साधक अवस्था. आणि अज्ञान काळात आम्हाला दृश्य जगत दिसतं, ब्रह्म दिसतच नाही. अशा तिन्ही गोष्टी आपल्याला त्या आपापल्या प्रगतीच्या एकेका टप्प्यावरती आपल्याला दिसतात. असा हा सगळा आजच्या समासाचा विषय आहे. पहिल्या ज्या 8 ओव्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला परब्रह्म जसं आहे तसंच आहे म्हणजे आधीच्या समासामध्ये जी शंका सांगितली होती त्याच्यात त्यांनी या पहिल्या 8 ओव्यात सांगून टाकलं की त्या परब्रह्माबद्दल शंका घेण्याचं कारण नाही. निर्गुण निराकार असंच ते परब्रह्म आहे. त्यात काही उत्पन्न झालेलं नाही आणि त्यात काही नाश पावलेलं नाही आहे. दृश्यजग पण निर्माण झालं, दृश्यजग नाश पावलं हे काही नाही आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी 4, 5, 6, 7 बरीच उदाहरणं दिली. आपण एखादं दुसरं उदाहरण घेतलं तरी आपल्याला कळेल. आणि ओव्यांपेक्षासुद्धा त्याचा अर्थ कळला तर जास्ती सोपं जाईल. ते म्हणतात की समजा मातीपासून आपण भिंत काही केली, पण पूर्वीची उदाहरणं आहेत त्यामुळे भिंती पण मातीच्या असायच्या किंवा जमीन असायची. अंगण तयार करायचं तर माती मुरुम घालायचं आणि माती झाला लागायची. किंवा समुद्र आहे, समुद्राच्या लाटा आहेत. आता लाटा म्हणजे पाणीच आणि समुद्र म्हणजे सुद्धा पाणीच, फक्त त्याचा आकार बदलतो म्हणून आपण त्याला लाटा म्हणतो. तसं मातीचा जो काही आकार बदलतो त्याला आपण माती विटांवरती लेप लावली की त्याला भिंत म्हणतो, खाली हे केली की अंगण म्हणतो. माती तीच, पण त्याला आपण वेगळी नावं देतो. डोळ्यातील बाहुली जी आहे त्या बाहुलीमुळे आपल्याला जो पदार्थ दिसतो त्यामुळे त्या पदार्थाचं रूप वेगळं आहे. भिंत म्हणतो मातीला, अंगण म्हणतो मातीला, समुद्राला पाणी म्हणतो, लाटेला पाणी म्हणतो. तसं बाहुली आपली आहे म्हणून आपल्याला ती वस्तू दिसते. कदाचित ती वस्तू वेगळीच आहे. आपल्याला
आपल्या डोळ्यातली रचना जी आहे त्या रचनेप्रमाणे जो पदार्थ दिसतो त्याला आपण म्हणतो. आणखी म्हणजे की सोनं आणि दागिने किंवा तंतू आणि कपडा. तर खरं तर उभे आडवे धागे म्हणजे धागेच आहेत ते, पण आपण त्याला कपड्याचं नाव देतो किंवा सोन्याचं दागिन्याचं नाव देतो. त्या दागिन्याचा तो मोडला की त्याला सोनंच म्हणतो, मग त्याला दागिन्याचं नाव नाही देत आपण. त्यामुळे आपल्याला माहीत असतं की तीच वस्तू आहे ती, पण त्याचा आकार बदलला, त्याचं उपयोजन बदललं की त्याला आपलं वेगळं नाव दिलं जातं. असे निरनिराळे उदाहरण तरी दिले आहेत. मागच्या वेळेला पातळ तूप आणि थिजलेलं तूप याचं उदाहरण दिलं, त्याचं पुन्हा आत्ता त्यांनी त्याचा उल्लेख केला आहे. तर या सगळ्या उदाहरणांच्या सहाय्यानं आपल्याला कळेल की तेच आहे, म्हणजे दृश्य जग तेच, फक्त त्यांना ते ब्रह्म दिसतं, तुम्हा आम्हाला त्या गोष्टी दिसतात असं आपल्याला कळेल. पुढल्या 9व्यापासून 14व्या ओळीपर्यंत हा जो मूळ पुरुष ईश्वर ज्याला म्हटलेला आहे त्याच्या ठिकाणी अनंत शक्ती आहे. आणि या अनंत शक्तीचा आधार जर आपण बघितला तर मूळ माया ही पण त्याची शक्ती आहे. म्हणजे काय तर त्या मूळ मायेचा जो काही व्यापार चाललेला आहे ना तो इतका विलक्षण आहे. सगळं ते विश्व ती निर्माण करते असं म्हटलं आहे. एकच 14वी ओवी कळेल त्या मूळ पुरुषाची ओळखणं ते मूळ मायाची आपण सकळ काही करते पण तेथेची आले. एका ओवीतच ते सांगितलं की मूळ माया हेच त्या मूळ पुरुषाचं दुसरं नाव आहे. तर माया शब्द आपल्याला सगळा कळतो, त्या मूळ मायेलाच त्यांनी मूळ पुरुष असं म्हटलं आहे. आणि या मूळ मायेची किंवा मूळ पुरुषाची ओळख काय तर सगळं करते पण त्याच्यात असतं. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं त्या 9 ते 14 वयामध्ये त्यांनी ही शक्ती काय आहे, ही विलक्षण शक्ती आहे, त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला दिसतं. ते आहे असं नाही म्हणायचं, आता आपण जरा बदल करायचा की आहे नाही हे आपल्याला तसं दिसतं. पुढल्या ह्याच्यामध्ये त्यांनी साधकाच्या आणि सिद्धाच्या दृष्टीमधला फरक आपल्याला सांगितला आहे. 15 ते 24 ओव्या आहेत. या सगळ्या ओव्यांमध्ये 10 ओव्यांमध्ये त्यांनी साधक सुरुवात करतो अभ्यासाची तो आणि सिद्ध म्हणजे आपण संत म्हणूया, या दोघांच्या दृष्टीमधला फरक काय आहे तो जर लक्षात घेतला तर आपल्याला कळेल की जसं शाळेमध्ये असतं ना अ वर्ग आणि ड वर्ग, सिलेबस एकच आहे परंतु शिकवण्याची पद्धत शिक्षकांना वेगळी ठेवावी लागते. अवर्गीय विद्यार्थ्यांना काय काय शिकवायचं, ड वर्गीय मुलांना काय काय शिकवायचं हे शिक्षकाला ठरवावं लागतं. की ड वर्गीय मुलांना पास व्हायचं आहे ना मग त्याला जे आवश्यक आहे तेवढाच भाग शिकवायचा, त्यांना फार डीपमध्ये जायचंच नाही. पण अवर्गीय मुलांना तसं नाही करू चालत, त्यांना सविस्तर सांगावं लागतं. तसं म्हणे या साधकाचं आणि सिद्धाचं आहे, त्यांच्या दृष्टीत फरक आहे. त्यामुळे साधकाला समजेल, त्याला आचरण करता येईल असं सांगितलं जातं. त्यामुळे आपण आता एवढंच लक्षात की दृश्याचे दिसत असू दे पण हे पण ब्रह्म आहे असं म्हणायचं. त्यावेळी लगेच की साधनेला मोठी बाध येते असं काही मानायचं कारण नाही आहे. हे सगळं विश्व देवापासून निर्माण झालं आहे. आणि देव निर्गुण निराकार असला तरी जसं आकाशात ढग येतात आणि जातात तसं हे दृश्य जग येतं आणि जातं आणि त्यामुळे ते खोटं आहे. ढग जसे खोटे आहेत तसं हे पण खोटं आहे असं साधक अवस्थेमध्ये कळलं तरी पुरं आहे. याचा अर्थ पुन्हा दृश्य जग खरं वाटतं आहे, आपण कसं काय त्याच्यात अडकलो बाबा असं काही घाबरण्याचं कारण नाही आहे. ही साधकाच्या आणि सिद्धाच्या दृष्टीमधल्या फरकामुळे आपल्याला कळेल. पण हळूहळू आपल्याला देव म्हणजे काय, देवानीचं विश्व निर्माण केलेलं आहे तर देव ओळखता यायला हवा असं ते आपल्याला सांगतात. पुढल्या ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला म्हटलं की नजरबंदीचा खेळ करणारे लोक असतात. 25व्या ओवीपासून 29व्या ओवीपर्यंत त्यांनी हे दिलं आहे की नजरबंदीचं काय असतं. म्हणजे परवा आपण जाता जाता उल्लेख केला होता की एखादा जादूगर समर्थानेच केला आहे, वोडंबरी विद्या त्याला म्हटलं आहे. तर वोडंबरी विद्या म्हणजे काय, हे जादूचे जे प्रयोग करणारे असतात ते आपल्या डोळ्यात बरोबर धुळफेक करतात, काय जादू करतात माहीत नाही आणि पाऊस पडतो नोटांचा वगैरे. तर तसं जे की आहे नजरबंदीचा खेळ ते करतात वस्तू तयार, पण त्या सगळ्या मिथ्या असतात. त्या सगळ्या नोटा ज्या आहेत त्या नोटा काही खऱ्या म्हणजे नोटा खऱ्या असतील पण तो पाऊस बिऊस काही खरा नसतो हे आपल्याला कळतं. समर्थ सांगतात की हे विश्व पण नजरबंदीचा खेळ आहे. आपल्या नजरेला ते दिसतं आहे पण तो जादूगार जसा आपल्याला नजरेमध्ये आपली गडबड करतो आपल्याला तसंच दिसतं. तसं हे ईश्वराची गंमत केली तुमची की तो म्हणतो हा भगवंत जो आहे ना तो हा जग निर्माण करतो आहे आणि नजरबंदीचा खेळ आपल्यासाठी खेळतो आहे. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी वायूचं उदाहरण दिलं. 28वी ओवी आहे. त्यांनी म्हटलं की आपल्याला वारा दिसतो, वाऱ्याची जाणीव आपल्याला होते पण तो आपल्याला दिसतो का, नाही दिसत. रूप वायूचे झाले तेणे आकाश भंगले, ऐसे हे सत्य मानले नवसे की कदा. असं घडत नाही. वायू निर्माण झाला, जोरदार वारा सुटला आणि आकाशाला तडा गेला असं काही घडत नाही काही.
तो वारा आपल्याला परिणामाने दाखवता येईल. मोठा वादळ आलं, झाडं पडली, पत्रे उडाले, आणखीन काही झालं असं आपल्याला पण वाराने दाखवता येणार. तसंच म्हणाले हे पण आहे की वायू उत्पन्न झाला म्हणून बाकीचं काही होत नाही, वायू आपल्याला दाखवता येत नाही. तसं मूळ माया उत्पन्न झाली, परब्रह्माच्या त्या निर्गुणपणाचा भंग होत नाही. वादळामुळे आकाशाचा भंग होत नाही, तसं परब्रह्माचं निर्गुणपण दृश्य जगामुळे होत नाही. आता सगळं हे ना नुसतंच आपले शब्द आणि शब्दाचे अर्थ आणि ओव्यांचे अर्थ असं आपल्याला वाटेल. तेवढ्यापुरतं मी म्हटलं तसं की कळेलही थोडंफार आपल्या हवा बरोबर आहे असं म्हणणं. पण सलग त्याग होता सवयीची जाते, त्यामुळे आत्ता पुढं कळल्यासारखं वाटतं, पुढे नाही असं होतं. म्हणून मग त्याचं स्पष्टीकरण ते जास्त करतात. लगेच 31व्या ओवीत त्यांनी आपल्याला सांगितलं की अमुक एक गोष्ट अशी दाखवून देता येत नाही. म्हणजे मूळ माया ही सुद्धा तिच्या कर्तृत्वानं आपल्याला भासते, पण तिचं रूप आपल्याला दाखवता येत नाही. 31वी ओवी आहे. वायो रूपे कैसा आहे, वायूचं जसं आपल्याला वायू दाखवता येत नाही, तैसी मूळ माया पाहे भासे परिते न लाहे रूप तयेचे. अगदी मूळ माया तशीच आहे, वायूसारखीच आहे. ती आपल्याला तिचं कर्तृत्व दिसतं, वाऱ्याचं कर्तृत्व दिसतं, वाराने दाखवता येणार. तसं या मूळ मायेचं कर्तृत्व दिसतं, मूळ माया आपल्याला दाखवता येत नाही. तिचं मूळ रूप काय आहे ते आपल्याला सांगता येत नाही. तिच्यामुळे हे दृश्य जग आपण पाहतोय तर ते आपल्याला कळतं, पण मूळ माया आपल्याला कळत नाही. उदाहरणं आपल्याला पटतात, पण तरी देखील उदाहरण पटलं तरी देखील अशा पद्धतीनं हे दृश्य जग मिथ्या आहे वगैरे वगैरे हे आपल्याला समजायला अवघड जातं. पुढे 40 ते 48 या ओव्यांमध्ये पुन्हा एकदा त्यांनी आकाशाचंच उदाहरण दिलं आहे. आणि असं आकाशासारखं परमेश्वर अलिप्त आहे ह्या सगळ्या दृश्य जगापासून. अलिप्त शब्द आपल्याला चांगला कळतो. त्या आकाशामध्ये जसे ढग येतात जातात, त्या आकाशाचा त्याला स्पर्श पण नाही, त्याच्यावर त्याचा काही परिणाम पण नाही. ते जसं अलिप्तपणानं पाहतो. खरं तर सूर्याचं पण तसंच आहे. सूर्य या सगळ्या दृश्य जगाकडे अलिप्तपणानं पाहतो. त्याचं काम तो करतो, त्याला प्रकाश द्यायचा आहे, त्याला उष्णता द्यायची आहे, तो त्याचं सगळं काम नीटपणाने वेळेवरती येऊन जाऊन करत असतो. पण त्याचा तुमच्या आमच्या या दृश्य जगावर काडी मात्र तो परिणाम करून घेत नाही. म्हणजे असं नाही होत की मी आहे म्हणजे सूर्य आहे म्हणून या पृथ्वीवरती गैर गोष्टी होणारच नाहीत, किंवा उलटं पण आपण म्हणूया की सूर्य नाही आहे म्हणून तिथे चांगल्या गोष्टी होणारच नाहीत, असं नाही आहे. ते सूर्य चंद्र हे जे काही आहे ते त्यांचं काम करत असतात, ते तुमच्या ह्याच्यात पडत नाहीत. तसं ते आपल्याला सांगतात की आकाश जसं अलिप्त आहे तसं हा ईश्वर हे सगळं करत असला तरी तो अलिप्त आहे, तो काहीच करत नाही. हे मोठं साम्य या दोघांच्या ह्याच्यात दिले. छान आहेत सगळ्या ओव्या. 41 ते 45 कितीही वाचल्या तरी कमी आहे. म्हणजे त्यांनी उदाहरणं सांगितली. पर्वत निळा रंग दिसे, परी तो तया लागला नसे, दुरून डोंगर साजरे असं मराठीत म्हण आहे. तर आपण ते वापरतो नेहमी की खरंच आहे, दुरून आपल्याला तसं वाटतं पण प्रत्यक्षात नाही आहे. तसं निर्गुण ब्रह्म अलिप्त आहे असं जाणावं. रथ धावता पृथ्वी चंचळ, खरं काही धावत नाहीत काही, पण आपल्याला ज्या रथामध्ये ज्या वाहनामध्ये आपण बसलोय त्याच्या वेगामुळे आपल्याला वाटतं की जमीन पण धावते, झाडं पण धावत आहेत. तसं काही होत नाही. वाटे परी ते असे निश्चळ, ते एका जागी स्थिरच आहेत पण आपल्याला वाटतं ते धावत आहेत असं वाटतं. तैसे ब्रह्म केवळ निर्गुण जाणावे. अशा खूप साऱ्या ओव्या त्यांनी दिलेत. आभाळाकरिता मयंक, मयंक म्हणजे चंद्र, वाटे धावतो निशंक, परी ते अवघे माईक आभाळ चाळे, काही होत नाही त्या आकाशामध्ये, ते असं नुसतं भासतं आपल्याला. अशा छान. मग असं वाटतं की ह्या सगळ्या उपमा का दिल्या असेल. मग सारखं लक्षात येतं की समोर मुलं आहेत ना, मग त्या मुलांनाही अशी उदाहरणं दिल्याशिवाय तो मुद्दा पटवून कसा देणार. म्हणून मग ह्या अशा सारख्या उदाहरणांच्या साह्यानं तो आपला मुद्दा त्यांना पटवून देतात. पुढे म्हणतात की आता तुम्हाला कळलं की हे दृश्य जग कसं आहे. तर हे सगळं विश्व, हे या विश्वामध्ये नेमकं काय आहे. तर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांपासून हे तयार झालेलं आहे. आणि ओंकार जसा बीज मंत्र, सगळ्याच्या मुळाशी ओम आहे असं आपण म्हणतो, तसं ही सगळी पंचमहाभूत बीज रूपानं ह्या दृश्य जगामध्ये म्हणजे या मायेमध्ये आहेतच सगळीकडे. त्याच्यातून ती निर्मिती झालेली आहे. एकातून एक असं निर्माण होऊन या संबंध ब्रह्मांडाची रचना झाली आहे. हे ज्याला कळलेलं आहे त्याला ह्या विश्वाबद्दलचा भ्रम वाटणार नाही. त्याला कळेल की सगळं हे आहे हे पंचमहाभूतांचं आहे. मुळातलं ओंकार, आता तुम्ही मी सगळे मोठे आहोत आपल्याला पण कळेल. आपल्या जीवाची जी काही निर्मिती होते, आता डॉक्टर बसले तिथे त्यावेळेस काय असतं ते आईच्या गर्भामध्ये असणाऱ्या त्या बीजाचा
जी काही वाढ होते ती वाढ कशी होते? विज्ञान किती पुढे गेलं असलं तरी ते काही बाहेरच्या बाहेर वाढू शकत नाही आहे. सगळ्या गोष्टी ती जी काही आहे ती ईश्वर दिसते का आपल्याला? दिसत नाही. कळते का आपल्याला? कळत नाही. किती शोध लागले तरी या गोष्टी कळल्या नाही. तसं नाही की हे स्फुरण आहे, त्या स्फुरणाचं पुढे मूळ निर्माण होते. बीज असतं, त्या बीजातून हे वाढतं. अगदी वनस्पतीकडे पाहिलं की आपल्याला कळतं. घेवड्याची बी काल तिथे लावली, एका रात्रीमध्ये 2 उंच वर आले. आता ही कुठून झाली जादू? जादूच वाटते आपल्याला की त्या बीजातून एकदम एका रात्रीमध्ये कसं काय त्याला स्फुरण आलं आणि त्यांनी ते वाढलं. ते जर कळलं आपल्याला तर ते बीजातून सगळं आहे. तर ह्या मायेमध्ये म्हणजे या दृश्य जगामध्ये या मायेने पंचमहाभूतांच्या सहाय्यानं हे सगळं निर्माण केलेलं आहे. त्या पंचमहाभूतही बीज रूपानं ह्या दृश्य जगात असतातच. आणि मग ह्या निश्चल परब्रह्मामध्ये त्याची जी काही हालचाल होते त्या हालचालीमुळे हे दृश्य जग निर्माण होतं. 56व्या ओळीमध्ये त्यांनी आपल्याला हा मुद्दा सहजपणानं दाखवून दिला आहे. मूळ मायेचे चळण तेची वायोचे लक्षणं, सूक्ष्म तत्वे तेची जाणं जडत्वा पावली. ती जी सूक्ष्म हे आहे त्याचंच पुढे वाढ होते. आरंभी आणि शेवटी हे परमात्मा स्वरूपच आहे हे आपल्याला कळतं. आता इथपर्यंत खरं तर हा विषय झाला आहे. आणि जी आधीच्या समासामध्ये शंका व्यक्त केलेली होती ती शंका म्हटलं तर रास्त आहे, म्हटलं तर ती शंका चुकीची आहे. त्याचं बरोबर काय त्याचं उत्तर पण दिलं आहे की अज्ञानामुळे आपल्याला हे जग खरं भासणं यात काहीच चूक नाही आहे. पण ज्ञान झालं की आपल्याला कळेल की हे दृश्य जग म्हणजे पण ब्रह्मच आहे. एवढं कळलं की आपल्या लक्षात येईल की स्वाभाविक आहे भौतिक जगामध्ये व्यवहारात हा जे की आपण पाहतो तिथे ह्या सगळ्या यांनी आपल्याला वस्तू दिसतात किंवा दृश्य जग दिसतं. पण जर का विचार केला तर दृश्य जग खरं नाही आहे, सगळीकडे ब्रह्मच आहे. पण आपल्याला कळलं ईश्वरानेच निर्माण केलेलं आहे, म्हणजे मूळ माय निर्माण केले. ईश्वराचं आणि मूळ मायचं नातं आकाशासारखं आहे. आकाश जसं अलिप्त आहे तसा तो अलिप्त आहे आणि त्यामुळे तो निर्गुण निराकारच आहे. त्यांनी निर्माण केला आहे म्हणून मग आता तो सगुणातच आहे ही पण शंका आपली दूर झाली. अशा सगळ्या झाल्यात. त्यामुळे पुढल्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्यांमध्ये श्रोत्यांच्या मनात हे सगळं ऐकल्यावर अजून एक शंका आली आहे. ती शंका व्यक्त केली आहे आणि मग त्या शंकेचं उत्तर आपल्याला नंतर ते देणार आहेत. काय आहे श्रोत्यांची शंका? तर त्यांचं म्हणणं की हे पंचमहाभूत निर्माण झाली ही तमोगुणातून झाली असं म्हटलं जातं. आपल्याला आता सत्वरजतम गीतेमध्ये तर संबंध एक अध्यायच त्याच्यासाठी खर्च केला आहे. इथे पण आपल्या लक्षात येईल की समर्थाने तमोगुणापासून पंचमहाभूत निर्माण होतात. म्हणजे मूळ मायेमध्ये त्रिगुणांना स्थान नाही आहे. मूळ मायामध्ये पंचमहाभूतच आहे. पंचमहाभूताचा उगम कसा होतो ते तर आपल्याला सांगणार आहे ते. पण या पंचमहाभूतांमध्ये 3 गुण आहेत आणि ही जी 5 आणि 3 असे 8 पंचमहाभूत आणि 3 या 3मुळे सगळा हा पिंड ब्रह्मांडाचा व्यवहार चालतो असं ते म्हटलं आहे. म्हणजे ह्याला दृश्य जे जग आहे ते अष्टधा प्रकृतीचं आहे. पंचमहाभूत आणि त्रिगुण. आता पुढे आपल्याला लक्षात येईल की ह्या सगळ्या 8 गोष्टींनी तुम्ही आम्ही तयार झालो आहे. सगळं जगच. पंचमहाभूत तर सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये सारखीच आहे. देहामधलं ह्या पृथ्वी आप तेज वायू आकाशाचं जे काही प्रमाण आहे ते पण कमी जास्त होऊन चालत नाही. पाण्याचा अंश कमी झाला तर परिणाम त्याचे आपल्याला दिसतात. म्हणून आपण आता उन्हाळा चालू आहे तर सगळ्याला सांगत असतो पाणी प्यावं, येता जाता पाणी प्यावं. तर आपलं ते जे पंचमहाभूतांनी हे शरीर बनलेलं आहे त्या पंचमहाभूतांचं प्रमाण हे तसंच राहायला पाहिजे. मग आपल्यामध्ये फरक कशामुळे आहे? तर त्रिगुणांमुळे. अष्टधा प्रकृतीतले हे जे 3 आहेत ह्या 3 गोष्टींमुळे आपल्यामध्ये थोडाफार फरक आहे. मग आपण चेहऱ्यानी, रंगानी, लकबीनी, सवयीनी, नावानी, रूपानी एकमेकांना वेगळं पाहू शकतो. आपण जरा असा विचार करूया की अन्य प्राण्यांच्या दृष्टीनं आपल्याकडे ते प्राणी पाहत असते तर त्यांना आपण सगळे सारखेच दिसत असतो. त्याला हे काही कळणार नाही. आता त्याला सवयीने कळेल कारण त्यांच्याजवळ एक आणखीन शक्ती भगवंताई दिलेली आहे. त्यामुळे हा आपला मालक आहे. गाई वासराला बरोबर कळतं की आपल्याला चारा देणारी ही आहे ना ही आपली मालकीण आहे. त्यामुळे त्या बरोबर ती जवळ आली की तिला नाही त्रास देत. आपण कोणी गेलो की एकदम शेपटी हलवतात जोरदार. तर असं त्यांना सवयीने कळतं. पण अन्यथा हा आपल्यामधला फरक जो आपल्याला कळतो तो त्यांना कळणार नाही. म्हणून मग ते आपल्याला सांगतायत की ह्याला आपण म्हणायचं की या सगळ्यामध्ये जो ईश्वराचं तत्व आहे त्याला चैतन्य शब्द वापरला आहे. ब्रह्म सगळीकडे ब्रह्म आहे. ब्रह्मचैतन्य म्हणूया. आणि ब्रह्मचैतन्यामध्ये 2 गोष्टी, एक तर अंतरात्मा आणि जीवात्मा. जीवात्मा म्हणजे जीव
अंतरात्मा ज्याने निर्माण केलं ब्रह्मा विष्णू महेश, या ब्रह्मा विष्णू महेशाला निर्माण केलं म्हणजे तो आणखीन वरचा ब्रह्मचैतन्य. अशा सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. चैतन्य म्हणजे परमात्मा म्हणूया, त्या परमात्म्याचा मग ईश्वर म्हणूया आणि जीव म्हणूया. जीव म्हणजे तुम्ही आम्ही, या जेव्हा ज्यांनी निर्माण केलं तो ईश्वर आणि या ईश्वराला पण निर्माण केलं तो परमात्मा. अशा तिघांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. संत आपल्याला धावून येतात मदतीला. खरं तर या सगळ्याचा विचार, हे तत्त्वज्ञान म्हणून ठीक आहे अभ्यास करणं, पण संत मंडळी आपल्याला कशाला पडायचं ह्या सगळ्या तत्त्वज्ञानाच्या व्याख्यांच्या भानगडीत. जसं ज्ञानेश्वर बाबांनी सांगितलं हरिपाठामध्ये, एक नाम हरी द्वैत नाम दुरी. किती सोपं करून सांगितलं की माणूस काय करतं, भगवंताचं नाम घ्यायला सांगतात संत मंडळी, तर ते नाम, एक नाम घेतलं की जीवनातलं द्वैत संपतं. नामस्मरणाने, भगवंताच्या नामस्मरणाने मी आणि भगवंत हे जे द्वैत आहे ते संपून जातं. एक नाम हरी द्वैत नाम दुरी. हरीचं नाम घेतलं की हे द्वैत आपलं दूर निघून जाईल. पुढे म्हटलंय अद्वैत कुसरी विरळा जाणे, हे महत्त्वाचं आहे. ते म्हणतात पण हे जे की अनुभवण्याची गोष्ट आहे, एक हरीचं नाम घेतलं की द्वैत दूर जातं, ही अनुभवण्याची जी गोष्ट आहे ती फारच थोड्या लोकांना कळते. अद्वैत कुसरी विरळा जाणे, विरळ हे जाणणं थोड्याच लोकांना जमणारी गोष्ट आहे. कुसरी म्हणजे कौशल्य. अद्वैत कुसरी हे जे अनुभवण्याचं, अद्वैत अनुभवण्याचं जे कौशल्य आहे ते फार थोड्याच लोकांना कळतं. नाही तर सोपी गोष्ट आहे. एक नाम घ्या, भगवंताचा आपल्यामधलं द्वैत निघून जाईल, हे संतांनी आपल्याला सांगितलं. पण लगेच माऊली पुढे म्हणाल्या की हे असं सगळ्यांना कळत नाही. ते कौशल्य अंगी येण्यासाठी आपल्याला म्हणजे हरिपाठ वाचून येईल अशातला भाग नाही आहे, परंतु तो माणूस आपल्याला क्वचितच दिसतो अशा प्रकारचं अद्वैताचा अनुभव असणारं. आणखीन एक समर्थांचं माया पंचक स्तोत्र आहे. म्हणजे आता आपला विषय तोच चाललेला आहे म्हणून त्या स्तोत्राचा परिचय करून देते तुम्हाला की त्यांचं त्या बऱ्याच ठिकाणी आपल्या मीतूपणाची झाली बोळवणं आपण आरती म्हणतो, त्याच्यात मीतूपणाचे हे जे अद्वैत हरिपाठामधलं जे अद्वैत आहे तीच आहे मीतूपणाची झाली बोळवणं ह्याच्यामध्ये, की मी आणि तू पण ह्यातलं संपेल. किंवा माया मोह सारे वाळून प्यालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो असं आपण म्हणतो. तर आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो आणि त्याच्यामुळे काय झालं, इतके त्या विठ्ठलाच्या भजनात आम्ही दंग झालो की आमचे माया मोह सारे संपूनच गेले. हे व्हायला हवं आहे. बाकी तत्त्वज्ञान खरंच दृश्य जग आहे नाही वगैरे वगैरे याची काही हे नाही आहे. अगदी हाच विषय माया पंचक स्तोत्र 5 कडव्यांचं एक समर्थांचं स्तोत्र आहे. त्याच्यात त्यांनी विद्वान आणि वेदशास्त्र पारंगत, हां याच्यापैकी ते म्हणतात वेदशास्त्र पारंगत जी मंडळी असतात ना त्यांनासुद्धा कधीतरी असं होतं की पारंगत असतात, बुद्धिमान असतात, अनेक ग्रंथांचा अभ्यास त्यांनी केलेला असतो, पण त्यांना वित्त वैभवाचं प्रलोभन येऊ शकतं. आपलं नाव व्हावं, एवढ्या ग्रंथांचा मी अभ्यास केला आहे, धनाचा मोह होतो. आणि हे का होतं, एवढा विद्वान माणूस एवढे ग्रंथ अभ्यासलेला आणि त्याला हे असं प्रलोभनाला बळी तो का पडतो. मग समर्थ उत्तर देतात हे मायेमुळे घडतं. माया काय आहे, ते मायेचं स्तोत्र आहे म्हणजे मायेची स्तुती केली आहे, पण माया अडकवते कशी ते दिलं आहे की विद्वान माणसं आहेत, वेदपारंगत माणसं आहेत, एवढ्या ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे, बुद्धिमान आहे, एवढं सगळं असूनसुद्धा ते कधीतरी आपल्याला असे अडकलेले दिसतात. कशामध्ये अडकतात, ही जी 2 महत्त्वाची प्रलोभनं आहेत, एक तर पैसा आणि नावलौकिक, ह्या 2 मध्ये ते अडकतात. आणि अशा दोघांमध्ये ते अडकण्याचं कारण माया. दुसरं उदाहरण दिलं आहे की आपण हा ब्राह्मण, हा क्षुद्र, हा क्षत्रिय, हा आणखीन कोणी, किंवा हा श्रीमंत, हा गरीब, असे जे भेद आपल्यामध्ये आहेत, किंवा अगदी हा बुद्धिमान, हा विद्वान, हा हुशार, हा मूर्ख, असे निरनिराळ्या कॅटेगरी आपण लावतो. हा भेदभाव कोण निर्माण करतं. आत्ताचं उत्तर राजकारणी लोक. परंतु तुम्हाला हे अशा पद्धतीनं वेगवेगळं आपण सगळे एक आहोत हे जर आपला धर्म सांगतोय, आपले ग्रंथ सांगतायत, आपले संत सांगतायत, तरी देखील आपण हे अशा कॅटेगऱ्या का पाडायच्या, का नाही म्हणायचं आपण सगळे एक आहोत असं. तर त्याचं कारण माया. ही माया म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या आपल्याला हे असे भेदभाव आपल्यामध्ये पडतात याचं कारण मायेमुळे. असं समर्थांनी माया पंचकावर उत्तर दिलं आहे. तुम्हा आम्हाला कळतं की स्वार्थामुळे आपल्यामध्ये अशी फूट पाडली जाते आणि त्यामुळे असं घडतं. आणखीन एक
एका कडव्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की मीच काय तो शहाणा, असं माणसाचं स्वभाव असतो, मलाच काय ते सगळं कळतं आहे. आणि त्याच्यामुळे माणसाला अहंकार निर्माण होतो. हे पण सगळं कर्तृत्व मायेचंच असतं. हे सगळं जे की घडतं हे मायेमुळे घडतं. अशी ही माया तसं म्हटलं तर महाभयंकर आहे. आता हिला जिंकायला हवं, असू दे महाभयंकर, पण मायेनीच हे निर्माण केलेलं आहे, तर हिला जिंकायला पाहिजे. मग काय करायचं? या मायेला जिंकण्याऐवजी माया ज्याच्या अधीन आहे त्या ईश्वराला जिंकायचं की काम झालं. अशा पद्धतीनं समर्थांनी माया पंचकामध्ये हाच समास, पण काव्यामध्ये काय असतं, काव्यामध्ये थोडक्यात सांगितलं जातं. एखादी गोष्ट आपल्याला सविस्तर सांगायला बऱ्याच पानं खर्च करायला लागतात. कवितेमध्ये तीच गोष्ट आपण कमीत कमी शब्दात सांगतो. तसं त्यांनी आपल्याला नुसतं स्तोत्रामध्ये सांगून टाकलं की मायेला जिंकायचं आहे ना, माया निर्माण कोणी केली? त्या ईश्वर आहे. त्या ईश्वराला जिंकलं की कामच झालं, बाकी काही करतच बसायला नको. त्यामुळे भगवंता थोडक्या अगदी सोपं काय तर एकनामहरी, नामस्मरण केलं की काम झालं. म्हणजे कधी कधी आपण म्हणतो ना की त्या अशिक्षित अज्ञानी असणारे पण भक्त असणारे ते परवडले. आम्ही जरा जास्त अभ्यास केलेला असतो, 4 पुस्तकं, त्यामुळे आपल्याला असं वाटतं हे पण कळलं पाहिजे, ते पण कळलं पाहिजे. त्याच्यापेक्षा त्या बऱ्या की त्यांच्याजवळ काही नसतं वारीमध्ये. हा तर सगळ्यांना अनुभव आहे की बिचाऱ्यांच्या अगदी एक पिळा डोक्यावरती, एक अंगावरती कपडा, बाकी तिसरी वस्तू नसते. आणि आपण वारीला जातो तेव्हा काय 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 घेऊन जातो. ट्रकमध्ये सगळी मोठी बॅग भरलेली आपली ठेवलेली असते. हे लागलं तर, ते लागलं तर, ते लागलं तर, एक चप्पल तुटली तर, किती गोष्टी आपल्याला मुळे शंकाच असतात. जेवढा माणूस विद्वान तेवढा शंकेखोर, आणि जेवढा माणूस भक्तिवान त्याला शंका नसतात. त्याची ईश्वरावर भक्ती, मला पंढरपूरला जायचं आहे, त्या पांडुरंगाचं दर्शन मला घ्यायचं आहे, एवढी एकच त्यांची इच्छा असते. त्या इच्छेपोटी आत वाटेत येणाऱ्या सगळ्या अनंत अडचणींना तोंड द्यायची त्यांची तयारी असते. ते त्याला काही नसतं. म्हणून माणूस भगवंताचं नाम घेतो, त्यामध्ये 3 गोष्टी अंतर्भूत असतात. एक म्हणजे नाम घेणारा जो मी आहे तो जेवढा खरा आहे तेवढाच ईश्वर खरा आहे, अशी त्याची पक्की खात्री असते. नाम घेणारा मी खरा आहे असं त्याला वाटतंच. आणि मला पांडुरंगाला भेटायचं आहे, त्यामुळे तो पांडुरंग पण खरा आहे. हे मी जितका खरा आहे तितका पांडुरंग खरा आहे. त्या ईश्वराबद्दल त्याच्या मनात संशयच नसतो ना, त्यामुळे तो महत्त्वाचा आहे. म्हणून कधी कधी असं वाटतं की भगवंताचं नाम घेणारा त्यांनी लहरायचं कारण माझ्या इतकाच ईश्वर खरा आहे. आणि तसं झालं म्हणजे मग भगवंतामध्ये विलीन व्हायला वेळ लागत नाही. दुसरं असतं की ज्याचं नाव मी घेतोय तो भगवंत माझ्या हृदयात पण आहे. मग आपल्याला माहिती आहे सगळेजण यात्रेला निघाले आणि मग थांबा मी जरा विठ्ठलाला विचारून येतो येऊ का, असं का म्हणायची बाई? कारण माझ्यात पंढरपूरला वेगळं जायचं कारणच नाही आहे, मला माझ्या घरात पण पांडुरंगाचं दर्शन होत आहे, अशी पण त्यांची भूमिका असते. नाम घेणाऱ्याची भक्ताची भूमिका कशी असते? एक तर विठ्ठलाचं दर्शन असं पण आपण अर्थ लावू शकतो की त्याला दुसरा काही पांडुरंग एवढंच असतं, किंवा दुसरं म्हणजे माझ्या हृदयातच भगवंत आहे, मला अन्य ठिकाणी जायची गरजच नाही आहे, माझ्याच हृदयामध्ये त्याचं वास्तव्य आहे. आणि त्याची आणखीन हे काय तर जसं माझ्या हृदयामध्ये पांडुरंगाचं वास्तव्य आहे तसं सगळ्यांच्या हृदयात पण पांडुरंगाचं वास्तव्य आहे. असं म्हटलं की मग आपल्याला दृश्य जगामध्ये सगळं ब्रह्म भरलेलं आहे याचा अर्थ काय तो कळेल. तिसरी गोष्ट सांगितली की भगवंत सगळ्याचा कर्ता आहे असं आपण म्हणतोय. मग जर का भगवंत कर्ता आहे तर माझ्या देहावर पण त्याची सत्ता चालते. तो आहे ना कर्ता करविता भगवंत, आपण बोलता बोलता म्हणतो सुद्धा की कर्ता करविता तो आहे. मग तो जर कर्ता करविता आहे आणि माझं जीवन जर तो चालवतो आहे, माझ्या जीवनाचा तोच म्हटला तर मालक आहे, स्वामी आहे, मग जगातील सगळेच व्यवहार त्याच्या इच्छेनं चालतात असं आपण म्हणतो. त्याच्या शक्तीनं त्याच्या इच्छेनं जग चालत आहे असं एकदा मनाने ठरवलं की जगातल्या सगळ्या दुःखाचा निचरा होऊन जाईल. कारण त्याच्या इच्छेनं जग चालतं आहे, माझ्या इच्छेनं चालत नाही. मी कितीही काही केलं तरी आपल्या सगळ्यांना चालवणारा तो आहे, जग चालवणारा तो आहे असं एकदा पक्क ठरवलं की मग आपण ह्याच्यात पडत नाही. त्यामुळे खरं तर शंका निरसन त्यांनी केलं, पण इतकं टोकाला नेलं की आता फक्त विश्वास ठेवायचा भगवंतावर की ह्या शंका मनातच येणार नाहीत. सुरुवात करताना ज्ञानी अज्ञानी असा फरक पण केला की आपल्याला अज्ञानामुळे ह्या गोष्टी कळत नाही आहेत असं पण सांगितलं. अज्ञानाचं ज्ञानात रूपांतर व्हावं त्याच्यासाठी प्रयत्न पण करायचे. पण नंतर मात्र आपल्याला सोपी युक्ती सांगितली की सगळीकडे ईश्वर आहे, माझ्या हृदयात पण ईश्वर आहे, तसा सगळ्यांच्या हृदयात ईश्वर आहे. मग या दृश्य जगामध्ये सगळं जर ईश्वर आहे तर तेच ब्रह्ममय आहे. अशा
दृष्टीने त्यांनी आपल्या सगळ्या शंकेचं पण निरसन केलं आणि सगळं ब्रह्ममय आहे असं सांगून टाकलं. मग आपल्याला आता उरलं एवढंच की मायामोह सारे उगाळून प्यालो. हे एकदा नाहीसं झालं, अडकतो कुठे त्या मोहामध्ये, मायेमध्ये, ह्याच्यातच अडकतो ना. त्यामुळे ते गेलं की आम्ही विठ्ठलाच्या भजनात नाहलो. मग आपण पांडुरंगाच्या नामामध्ये अगदी एकरूप होऊन जाऊ अशी खात्री तरी दिली. अशा पद्धतीनं ह्या आता प्रश्न निर्माण झाला की मग असं आहे तर ती सूक्ष्म पंचमहाभूतं म्हणजे काय? प्रत्येकामध्ये ही जी माया आहे त्यात पंचमहाभूत आहेत असं सांगितलं. मग ती काय आहेत? मग ती आता पुढल्या समासामध्ये त्या पंचमहाभूतांचा विचार समर्थ आपल्याला करणार आहे की त्यांच्याजवळ कशी शक्ती असते, ती कशी आहे ती आपल्याला सांगते. त्या समाज दिसायला खूप मोठा आहे, 67 ओव्यांचा आहे. परंतु त्याचा निष्कर्ष काढला की आपल्याला असं वाटतं की मग हे ठीक आहे, आता कळलं आपल्याला. त्यामुळे निष्कर्षापर्यंत आपण आलो आणि आता पंचमहाभूतं काय आहेत त्या पंचमहाभूतांचा विचार पुढल्या तासाला आपण करू. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य करणी पडो. स्वदेश हित रक्षणा विडदुजी कथा नावडो, तुझ्या समहिया मुची तनुहि देश काजी पडो. जय जय रघुवीर समर्थ.